वानखडे सर आणि सगळे सिनियर ऑफिसर्स आणि आजचे सत्कार मूर्ती आणि त्यांचे कुटुंबीय. ॲक्च्युली आम्ही 8 मधल्या ग्रुपमधलेच आहे आणि त्याचा स्वभाव सांगण्यामध्ये बरंच मगाशी पण ऐकलं तुम्ही, एकदम डिसिप्लिन. मी त्याला कधी बघितलं नाही. 8ला म्हणजे 8ला यायचं आणि 5ला जायचं. कधीही लेट आला नाही. त्याला बऱ्याच चान्स होते लेट येण्याचा, पण तो कधीही लेट आला नाही. एकदम डिसिप्लिन. ह्याच्याकडे येणारे स्टाफ पण प्रॉब्लेमॅटिक मध्ये यायचे. म्हणजे ते जॉईन झाले की विचारायचे, सर लवकर जायला नाही म्हणजे नाही, 2 बाहेर. नंतर ओटी किती मिळाला सर, हा म्हणजे 0 बाहेर. म्हणजे त्याच्यामध्ये स्टॉप राहायचंच नाही. पण आता मगाशी ते सांगितलं की हा व्हाईट कॉलरच्या बद्दल, त्याबद्दल थोडंसं बोलतो. ऍक्च्युली आमच्याकडे मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत आणि अगोदर पण होते. अगोदरचे मेकॅनिकल म्हणजे अगोदर कशी इझिट होती की मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे पीसीला पण हात लावायचं नाही, हे आमचं नाही इलेक्ट्रिकलचं काम. पण हा मेकॅनिकल इंजिनियर त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, त्याच्यामुळे तो व्हाईट कलर मध्ये आहे. लक्षात ठेवा. खरोखरच त्यांनी ती MMS2 म्हणून एक सॉफ्टवेअर हे केलं. जस्ट नवीन होतो. मी ट्रेन मेंटेनन्सला होतो, तो डेव्हलप करायचा होता. साहेबांना माहिती आहे की चिमोडे साहेबांनी नेहमी स्पेडर प्रॉब्लेम यायचे, कशामुळे ते क्लिअर समजायचं नाही. मग त्यांना सांगितलं, आम्ही बसून एक सॉफ्टवेअर बनवलं. मी पण त्यांना इनपुट्स बऱ्याच दिल्या. स्पेडर प्रॉब्लेम कसे आयडेंटिफाय करायचे आणि कसे कमी करता येईल याचं त्यांचं हे होतं. आणि त्यांनी एक सिस्टीम चालू केली. त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह ओव्हर टाइम सुद्धा एक मॉडेल बनवलं त्यांनी. ते पण इथं व्यवस्थित की लगेच रिपोर्ट निघायचं. फक्त आम्हाला त्रास व्हायचा की त्या सिस्टीम मध्ये अपडेट करायचं. आम्ही त्याला म्हणायचो अपडेट करायला लागतंय, करायला पाहिजे. ह्याला कुठलं विचारलं, पण हा प्रॉब्लेम आहे, मेल कर, अपडेट घे. त्याच्यामुळे पण हे डिसिप्लिन मध्ये ऑलवेज राहायचं. आणि आम्ही एकत्र जेवायचो. हा सांगितल्यासारखं बरोबर आहे की आम्ही डबा उघडायचो, ह्याच्यात त्याची सगळा डबा संपला असं झालं. खरोखरच डिसिप्लिन आहे. आणि मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये खरोखरच भरपूर प्रगती केली आणि एकदम डिसिप्लिन. आता सुद्धा तो जे कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट बघतो, एकदम सुंदर रीतीने बघतो. साहेबांचा एकदम आवडता येतो तसा. आणि बाकी काही नाही, त्याला हार्दिक शुभेच्छा देतो पुढील आयुष्यासाठी.